नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत तळवेकर. 31 मार्चला एक नवीन अत्याचार पोलीस अधिकाऱ्यांकडून माझ्यासोबत झालेला आहे. वर्धा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मला मुद्दामून मारहाण केली जबर. सर्व तिथं त्याच्यामध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये सर्व मारहाणीचं दृश्य कैद झालेलं आहे. रात्री 8-8:30 वाजता 8:30-9 वाजताची घटना आहे ही वर्धा पोलीस स्टेशनमधली. मी माझ्या बहिणीची कशा प्रकारे माझ्या बहिणीनं माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दिली ते मी विचारण्यासाठी गेलो असता तिथले पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी मला शिवीगाळ करून आणि एकदम म्हणजे नीच भाषेत बोलून आणि रंगदारकी दाखवून मला टाळाटाळ करत होते. आणि मग मी 112वर कॉल केला तर तो सतीश पांडे नावाचा कर्मचारी आला. त्यांनी पण तिथल्या वर्धा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून सपोर्ट घेतला त्यांनी पण. आणि मला मारहाण केली तिथे शिवीगाळ करून, खूप जबर मारहाण केली. आणि त्याच्यानंतर पुन्हा आतमध्ये रूममध्ये नेऊन पण मारहाण केली. बानोत नाव आहे त्या पोलीस कर्मचाऱ्याचं. आणि त्याच्यासोबत एक सहकारी होता, त्याचा एक सहकर्मचारी वर्धा पोलीस स्टेशनचाच. त्या दोघांनी पुन्हा थोड्या वेळाने मला रूममध्ये नेऊन पुन्हा मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी पाठीवर आणि हातामध्ये पेन टाकून म्हणजे हाताचे बोटं हे केले, म्हणजे हाडं हे केले, म्हणजे जखमी केले माझ्या बोटाचे. बोटामध्ये पेनं टाकून आणि माझी मान पायामध्ये घालून दोन्ही पायामध्ये फसवून मला चांगलं पाठीवर यांनी ढोपरानी मारहाण केली चांगली. आणि माझ्या पाठीचा हाड आणि सांधा दुखत आहे. आणि त्याच्यानंतर मग मला बाहेर येऊन मग माझ्या नावाची खोटी तक्रार बनवली की उलटी यानंच शिवीगाळ केली आम्हाला म्हणून आम्ही याला मारलं बा, अशी त्यांनी खोटी रिपोर्ट त्या 112वर येणाऱ्या त्या सतीश पांडे नावाच्या कर्मचाऱ्यांनी, तो पण त्यांच्यासोबतच मिळून होता, आणि तिथल्या वर्धा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून माझी खोटी तक्रार बनवली. आणि ती एक लेडीज PSI आहे, गीतांजली गारगोटे म्हणून पोलीस PSI आहे ते आली थोड्या वेळाने. आणि ते विचारायला लागली. तिला ऑलरेडी माहीतच होतं मी आदल्या दिवशी आलो होतो तर ते म्हणे हा पागल आहे म्हणे, हा असाच येते म्हणे. पण मी माझ्या बहिणीनं खोटी तक्रार माझ्या विरुद्ध दिली वर्धा पोलीस स्टेशनला. त्याची चौकशी करायसाठी मी तिथे विचारासाठी आलो होतो. त्याच्या अगोदर मी ॲडिशनल SP आणि सदाशिव वाघमारे यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो 31 तारखेला संध्याकाळी 7:30-8 वाजता. त्यांना म्हटलं मला हे वर्धा पोलीस स्टेशनचे कर्मचारी माझ्या बहिणीनी कोणती तक्रार दिली आहे बा ते मला दाखवण्यासाठी नकार देत आहे आणि मनाई करत आहे. आणि ते उलटे मलाच दबाव टाकून आणि शिवीगाळ करून आणि धमकी देऊन माझ्यासोबत बोलत आहे. आणि तुझ्याच बहिणीला जाऊन विचार असं म्हणत आहे. ज्या अर्थी त्यांनी सांगितलं, त्यांच्या धुर्वे नावाचा कॉन्स्टेबल आहे तिथे स्टेशन डायरीवर तिथं धुर्वे नावाचा कॉन्स्टेबल बसते.
त्या धुर्वे नावाच्या कॉन्स्टेबलनीच तर सांगितलं की याच्या बहिणीनं 3-4 दिवसा अगोदर याचीवाली कंप्लेंट दिली बा म्हणून याच्या विरोधात. तिच्या शाळेमध्ये हा तिच्या गेला होता. तर पण त्याला माहीत नाही. मी तिच्या शाळेमध्ये तिच्या प्रिन्सिपलला तिच्याबद्दल कारवाई चालू आहे माझी 5 वर्षापासून तिच्या विरोधात. ती माझ्या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. माझी बहीण आणि तिचे मिस्टर दुर्गा अभय वैद्य आणि अभय वैद्य हे दोघंही नवरा बायको माझ्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. तरी पोलीस कर्मचारी वर्धेचे आणि सेलूचे तिला पाठबळ करत आहे, पाठपुरावा देत आहे आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती पोलीसवाल्यांना रिश्वत देते असं पण माहीत पडलं मला. आणि मी स्वतः पण पाहिलं मागच्या वर्षी SP ऑफिसमधून निघताना बाहेर आणि पोलीस कॉन्स्टेबलच्या गाडीवर जाताना मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यांनी. मी अनुराग जैन मागच्या वेळेस जेव्हा SP होते त्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा तिने तिथं पहिलेच लेडीज कर्मचाऱ्याच्या हाताने सेटिंग लावून ठेवली होती. तर मला काही भेटू नाही दिलं. तिने सेटिंग लावली होती त्याच्यामुळे. तर मग मी जेव्हा बाहेर निघालो थोड्या वेळानं मग ते पण थोड्या वेळानं बाहेर निघाली तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून. आणि ती मागून एक कॉन्स्टेबलाला गाडी घेऊन त्याच्या गाडीवर बसली. SP ऑफिसच्या समोर गाडीवर बसली आणि चालली गेली कॉन्स्टेबलच्या गाडीवर. आणि मला दुसऱ्या दिवशी असं पण माहीत पडलं की तिनं त्या कॉन्स्टेबलला मटणाची पार्टी दिली बा म्हणून आणि रिश्वतही दिली म्हणून पूर्ण पोलीस कर्मचाऱ्याला. काही कर्मचाऱ्याला मला नाव नाही माहीत आता. ते तर तिच्या तोंडातूनच माहीत होईन आता कोर्टामध्ये कारवाई लागल्यावर. आणि 5 वर्षापासून तिला आणि तिच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रकार चालू आहे वर्धा पोलीसवाल्यांचा आणि सेलू पोलीसवाल्यांचा. याच्यामध्ये राजकीय नेते पण हस्तक्षेप करत आहे. राजकीय नेते पण तिला पाठपुरावा करून राहिले आणि पाठिंबा सपोर्ट करत आहे तिला वाचवण्यासाठी. शेखर शेंडे नावाचा तिथं नेता आहे काँग्रेस पार्टीचा, शेखर शेंडे नावाचा. आणि महेश ठाकूर, गुड्डू ठाकूर आणि विलास दोड सावंगीचे आशीर्वाद हॉटेलचे मालक. आणखी बॉबी जगदाळे हे सर्व लोक तिला वाचवण्यासाठी, तिला आणि तिच्या नवऱ्याला आणि तिच्या पूर्ण फॅमिलीला वाचवण्यासाठी गेल्या 5 वर्षापासून त्यांना पाठपुरावा करत आहे आणि त्यांचा सपोर्ट करत आहे. आणि त्यांच्या विरोधात अजूनपर्यंत केससुद्धा नाही लावली, FIR सुद्धा नाही बनवली आणि अटकसुद्धा नाही केली आहे. उलट्या तिने माझीच खोट्या तक्रारी दिल्या आहे आणि ते ह्या लोकांनी ॲक्सेप्ट केला. मी फिर्यादी असून मला मारहाण चालू आहे मागच्या 4-5 वर्षापासून मला मी फिर्यादी असून मला मारहाण चालू आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताने. आणि पोलीस कर्मचारी तिच्या विरुद्ध कारवाईसुद्धा नाही करत आहे, तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. वर्धा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि SP ऑफिसचे पण सर्व अधिकारी आणि स्टाफ, लेडीज आणि जेंट्स हे सर्व तिला आणि तिच्या मिस्टरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तू वर्धेमध्ये राहून दाखव असं मला तिने धमकी दिली असं लोकांच्या तोंडातून मी ऐकलं. तू वर्धेमध्ये कसा राहते आणि तू माझ्या घरी कसा पोलीसवाले घेऊन येते असं तिने म्हटलं म्हणते मला. असं लोकांच्या तोंडातून ऐकायला आलं, माझ्या कानावर गोष्टी आल्या आहे खूप वेळा. माझ्या घरी पोलीसवाले आणून दाखव आणि तू माझ्या घरी येऊन दाखव. जसं मी तुझ्या घरी तुला मारायला आली होती माम्याला घेऊन, इतर लोकांना, नातेवाईकांना घेऊन, तसं तू पण माझ्या घरी येऊन दाखव म्हणते. आणि मला माझ्या घरी पोलीसवाले आणून दाखव म्हणते आणि माझ्यावर केस लावून दाखव म्हणते, माझ्या नवऱ्यावरनं माझ्यावर. अशी तिने मला म्हणजे लोकांच्या तोंडात मी गोष्टी ऐकली अशी म्हणजे धमकी दिल्यासारखी तिनं लोकांना सांगितलं आहे. आणि तू वर्धेमध्ये नागपूरमध्ये कसा राहते आणि तू कसा कारवाई लावते घरच्या लोकांच्या विरोधात अत्याचार केले तरी तू कसा कारवाई लावते बा. तर तू लावून दाखव बा. तुले कारवाई नाही लावू देत मी आणि माझा नवरा असं तिनं म्हटलं आहे लोकांजवळ. आणि तुला भिकारी बनवतो
आणि तुला आत्महत्या करायला लावतो असं तिने म्हटलं आहे असं लोकांजवळ. आणि माझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी हे सर्व प्रकार चालू आहे. आणि जनता पण वर्धा जिल्ह्यातली आणि नागपूर जिल्ह्यातली जनता पण तिला सहकार्य करत आहे असलियत माहीत असून. आणि ते लेडीज आहे ह्या नात्यानं ते लेडीज आहे याचा फायदा उचलून ती माझ्या सर्व म्हणजे खोट्या चुगल्या करून आणि माझ्या विरोधात सर्व खोटे आरोप लावून आणि खोटे कारस्थानं सांगून मला पोलीसवाल्याच्या हातानं मारहाण करता आणि खोट्या तक्रारी देऊन तिने माझी मागं मिसिंगची पण कंप्लेंट दिली आहे म्हणते. हे मला नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनमध्ये माहीत पडलं. रुखसार नावाची तिथे एक कॉन्स्टेबल आहे, तिने स्वतःच तिच्या तोंडातून सांगितलं की आमच्या पोलीस स्टेशनमध्ये घोराटची एक मिसिंगची कंप्लेंट आली आहे बा म्हणून. तर तिला मी विचारलं तर ती म्हणे थोड्या वेळानं सांगतो, नंतर सांगतो. मग ते थोड्या वेळानं गायबच झाली तिथून. तिला मला सांगायचं नसन ते, कारण की हे पोलीसवाले सर्व मला मारण्याच्या मागं लागले आहे, वर्धेचे आणि नागपूरचे आणि सेलूचे. त्याच्यामुळे मला ह्या पोलीस कर्मचारी मला ज्या माझ्या विरोधात जे काही खोट्या तक्रारी ते त्यांच्याकडे येत आहे ते मुद्दामून मला सांगत नाही आहे, मला माझ्यापासून लपवून ठेवत आहे. आणि मला माझ्या बहिणीनं बदनाम केलं आहे, मला माझी अफवा फैलवली आहे की हा पागल झाला आहे म्हणून आणि हा सायको आहे म्हणून. अशी तिनं माझी खोटी बदनामी केली आणि माझी बोंब केली आहे पूर्ण जनतेमध्ये. जेणेकरून यानं कारवाई नाही लावली पाहिजे बा, कोर्टामध्ये यानं कारवाई नाही लावली पाहिजे. पण तिला हे गोष्ट माहीत नाही की जे सत्य आहे ते सत्य एक वेळा तर बाहेर येतेच. आणि तिनं कोर्टामध्ये सिद्ध करून दाखव मी पागल आहो का सायको आहे. ते अशी म्हणत आहे, अशी बोंब केली आहे तिनं माझी खोटी. तर तिला एकच म्हणणं आहे माझं का तिनं मला कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवावं. ऑलरेडी तेच माझ्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. हजारो लोकांच्या हातानं माझ्यासोबत बेहोशीची औषध देऊन तिने माझ्यासोबत लैंगिक अत्याचार करायला लावला माझ्या घरात घुसून. आणि सर्व नातेवाईकाला बोलवून मी नामर्द आहे, गे आहे म्हणून माझ्यावर खोटा आरोप लावून आणि माझी जिंदगी खराब केली आहे. आणि मला माझ्याच प्रॉपर्टीतून मला बेघर करून मला दारोदार भटकण्यासाठी हतबल केला आहे. आणि मला कारवाईसुद्धा नाही लावू देत आहे. माझी बहीण, मोठी बहीण आणि लहान बहीण आहे एक महाकाळला राहते ती पूजा वंजारी, आणि तिचे मिस्टर आहे भूपेंद्र वंजारी, आणि तिचा देर आहे प्रशांत वंजारी, आणि त्याची पत्नी आहे शुभांगी वंजारी. ती पोलीस शिपाई आहे ती शुभांगी वंजारी म्हणून पोलीस शिपाई आहे ती. सिंधीला राहते, सिंधीला तिची ड्युटी आहे. तिने पण पोलीसवाल्यांना खऱ्या खोट्या गोष्टी सांगू माझ्याबद्दल पूर्ण भडकवून तिने माझ्या विरोधात पूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांना वर्धेच्या आणि सेलूच्या भडकवून ठेवलेलं आहे. आणि माझ्या बहिणीला पण सपोर्ट करून राहिली ती. आणि माझ्या आरोपीच्या लिस्टमध्ये तिचं पण नाव आहे. तरी मला अजूनपर्यंत माझीवाली कोणी कारवाई नाही करत आहे. आणि तिच्याविरुद्ध FIR सुद्धा नाही लिहित आहे पोलीसवाले. मी मंत्रालयामध्ये सुद्धा कंप्लेंटा दिल्या. मुंबईला उपोषणासाठी सुद्धा गेलो फेब्रुवारी महिन्यात, मागच्या 1 महिन्या अगोदर मी 2026 या नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी उपोषणाला बसलो होतो आझाद मैदानावर मुंबईला 2 दिवस. आणि तिथले पण पोलीसवाले माझ्यासोबत फ्रॉड व्यवहार केला आहे तिथल्या पण पोलीस कर्मचाऱ्यांनी. आणि मी त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी मग मी मंत्रालयात गेलो. माझी कंप्लेंट नाही दिली होती त्यांनी तर मंत्रालयात. तर मग मी मंत्रालयामध्ये पण गेलो, तिथे पण मी कंप्लेंटा दिल्या सर्वांच्या नावाच्या. आणि तिथून मग 15 दिवस मी तिथे राहिलो माझ्या कंप्लेंटा दिल्या तोपर्यंत. आणि मग मी इकडे माझ्या मागच्या महिन्यात कंप्लेंटा आल्या मार्च महिन्यामध्ये. तर DGP ऑफिसमध्ये गेल्या पहिले कंप्लेंट आहे तिथून मंत्रालयातून. तिथून मग SP ऑफिस वर्धा SP ऑफिसला आल्या. आणि वर्धा SP ऑफिसमधून तिथं चौकशी केल्यावर मला माहीत पडलं की ते सेलू ठाण्याला त्या सर्व फॉरवर्ड करण्यात आल्या म्हणे तुमच्या कंप्लेंटा सेलू ठाण्याला.
तिथचे देवेंद्र ठाकूर ठाणेदार आहे म्हणे, त्यांना विचारून घ्या म्हणे तुम्ही आणि त्यांच्याकडे कारवाई आहे म्हणे तुमची, त्यांना जाऊन विचारा म्हणे तुम्ही. तर तिथं गेलो असं ते मला 1-1.5 महिन्यापासून माझ्या प्रकरणावर अजूनपर्यंत कोणतीच दखल नाही घेतली त्यांनी आणि मला उडवाउडवीचे उत्तर देत आहे आणि मी 4-5 वेळा जाऊन मला वापस पाठवत आहे आणि स्वतः सांगते गैरहजर आहे, इकडे गेले बाहेर गेले, असे मला म्हणजे झुलवाचे कामं करत आहे ते तिथले कर्मचारी. कारण की ते ऑलरेडी तिथले कर्मचारी सर्व सेलू स्टेशनचे माझ्या प्रकरणामध्ये आरोपी आहे. लैंगिक अत्याचार त्यांनी पण लैंगिक अत्याचार केला आहे. तर आता हे 6वे ठाणेदार आले आहेत, देवेंद्र ठाकूर. माझ्या प्रकरणाच्या वेळेस रवींद्र गायकवाड म्हणून होते ठाणेदार PI तिथले. त्यांनी मला व्हिडिओ पण नाही दाखवला माझ्यासोबत, जो माझ्या चुलत भावानी व्हिडिओ बनवला माझ्या घरात घुसून लैंगिक अत्याचाराचा, तो व्हिडिओ मला अजूनपर्यंत दाखवला नाही आहे. आणि त्याच्यानंतर मला माझे पोलीस कर्मचाऱ्यांनी सेलूच्या आणि वर्धेच्या आणि नागपूरच्या खूप सारे व्हिडिओ बनवले झोपीमध्ये लैंगिक अत्याचाराचे, लैंगिक शोषणाचे माझे झोपेमध्ये. आणि ते व्हिडिओ बनवून त्यांची एक CD बनवली असं मला माहीत पडलं. त्या वर्धा बसस्टँडच्या समोर मनीष मोबाईल म्हणून दुकान आहे, मनीष मोबाईल म्हणून वर्धा बसस्टँडच्या समोर मोबाईल दुर्गा टाकीजच्या बाजूला ॲटो स्टँडच्या समोर वर्धेच्या मनीष मोबाईल म्हणून दुकान आहे वर्धा बसस्टॉपच्या समोर. त्यांनी माझी CD बनवून विकली म्हणते असं मला खूप जणांनी म्हणजे त्यांच्या तोंडातून माहीत पडलं, खूप जणाच्या लोकांच्या तोंडातून मी या गोष्टी ऐकल्या. पण मी जेव्हा त्याला विचारायला गेलो तर त्यांनी मला हे गोष्ट नाकारली, अशी कोणती तुझी CD नाही बनवली आहे म्हणे. कारण की त्याला माहीत होती याच्यात जर हाती लागली तर आमचं दुकानही बंद करते ना, आमच्या विरोधात कारवाई करते म्हणून याला जर दाखवली तर आणि याला जर सांगितलं तर. आणि त्याच्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा हात आहे, हे पोलीस कर्मचाऱ्यानं बनवायला लावली म्हणते असं मला माहीत पडलं वर्धेच्या आणि सेलूच्या. तर आणि माझ्या नावाचं यूट्यूब चॅनल पण आहे म्हणते असं मला हे पण ऐकण्यात आलं आहे की माझे जेवढे काही व्हिडिओ बनवले ते माझ्या एका विशिष्ट यूट्यूब नावाच्या चॅनलवर त्याईनं माझ्या बहिणीनं किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना वर्धेच्या यूट्यूब चॅनल बनवून सगळे आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये जेवढे काही व्हिडिओ बनवले त्यांनी माझ्यासोबत सामूहिक लैंगिक अत्याचाराचे पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि जनतेने मिळून झोपेमध्ये त्यांचा प्रत्येक अत्याचाराचा रोज म्हणजे माझे व्हिडिओ बनवून राहिले ते 5 वर्षापासून. कारण की माझ्यावर जादूटोणे केले आहे माझ्या घरातल्या लोकांनी सर्व आणि गावातल्या लोकांनी, त्याच्यामुळे मला काही झोपेमध्ये माहीत नाही पडत. तर त्या गोष्टीचा हे सर्व लोक पोलीस कर्मचारी आणि जनता वर्धा जिल्ह्यातली आणि नागपूर जिल्ह्यातली आणि इतरही माझ्या त्या गोष्टीचा फायदा उचलून माझे झोपेमध्ये लैंगिक अत्याचार करत आहे आणि शारीरिक छळ करत आहे आणि मारहाण करत आहे मला. आणि मारहाण पण अशा प्रकारची की रक्त नाही निघालं पाहिजे अशा प्रकारची मुका मारल्यासारखा म्हणजे मला पूर्ण माझे बॉडी पूर्ण हे करून ठेवली आहे. माझा पाय पण फ्रॅक्चर झाला आहे मागं ॲक्सिडेंटनी, त्यांच्यामुळेच वर्धेच्या आणि नागपूरच्या जनतेमुळेच मला झोपू नाही देता. हे तर मला गाडी चालवता अशी तिथं वर्धेमध्ये मला केसरीमल कन्या शाळेसमोर रात्री 2 वाजता झोपीची डुलकी आली तर माझा गाडीवरचा बॅलन्स बिघडला. तर माझी गाडी तिथे झाडाला त्या फ्रूटच्या ठेल्याला जाऊन धडकली. तर माझ्या डाव्या पायाची कटोरी चे 2 तुकडे झाले, फ्रॅक्चर झाली होती. तर तेव्हापासून माझा पाय तसाच आहे. माझी आर्थिक परिस्थिती मला बेरोजगार केलं आणि बेघर केलं. त्याच्यामुळे माझ्याजवळ काही पैसे नाही होते आणि मी दवाखान्यात गेलो असतो तर माझी दवाखान्यात पण यांनी सेटिंग लावली आहे. कारण की माझ्या प्रकरणामध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर पण इन्वॉल्ड आहे, सेलूचे आणि सावंगीचे. सेलूचे डॉक्टर ज्ञानेश्वर देवतारे आणि सावंगीचे सावंगी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर कर्मचारी. त्यांनी मला तिथं त्या विलास दोड ह्या नावाच्या व्यक्तीने
तो आशीर्वाद हॉटेलचा तिथला मालक आहे आणि उपसरपंच पण आहे वाटते तो तेव्हा होता. तर त्यांनी मला झोपेमध्ये त्यांनी पण माझ्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्याच्या इथे मी काम केलं होतं तर आणि माझे 15 दिवसाचे पैसे पण नाही दिले आणि मला भीक मागायला पण लावली होती म्हणते झोपेमध्ये, असं मला माहीत पडलं तिथं तेव्हा जनतेच्या हातून. पण तेव्हा मी त्याच्या विरोधात हा व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे तेव्हा माझं यूट्यूब चॅनल मी बनवलं नाही होतं 3 वर्ष अगोदर. तर तेव्हा मला काही समजलं नाही. तर मग म्हणून मी आता सांगत आहो. मी त्यांनी पण लैंगिक अत्याचार केला आणि मला भीक मागायला लावली. सावंगीच्या दवाखान्यात नेऊन अत्याचार केला सावंगीतल्या डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी आणि तिथल्या जनतेने तिथल्या. आणि माझे 15 दिवसाचे पैसे पण नाही दिले त्यांनी आणि उलट माझी त्यांना खोटी तक्रार पण दिली आहे म्हणते, असं मला माहीत पडलं तिच्या सावंगीच्या पोलीस स्टेशनमध्ये. जेव्हा सावंगीच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात तक्रार लिहायला गेलो होतो, तिथले पोलीसवाले म्हणे हे पैसे मागून द्यायचं आमचं काम नाही आहे म्हणे. तुम्ही म्हणे स्वतः जाऊन त्याला मागून घ्या म्हणे, आमचं पैसे मागून द्यायचं काम आमचं नाही आहे म्हणे. अशा भाषेत आणि रंगदारकीच्या भाषेत बोलले ते. आणि इथल्या वर्धेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना आणि सेलूच्या आणि सावंगीच्या त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना रंगदारी दाखवायची पहिलेपासून आदत आहे. आणि यांना जनतेसोबत कसं बोलायचं हे यांना माहीत असूनसुद्धा हे मुद्दाम गुंड्यासारखे वर्तणूक करते, गुंड्यासारखे आणि रंगदारासारखे वर्तणूक करते. पोलीस कर्मचारी सर्व तिथले सेलूचे, वर्धेचे आणि वर्धा SP ऑफिसमधले आणि सावंगी पोलीस स्टेशनमधले मुद्दाम रंगदारकी आणि गुंडागर्दीच्या भाषेत बोलते जनतेशी, नागरिकाशी तिथल्या. आणि नागरिकाची कंप्लेंटसुद्धा नाही ऐकून घेत आणि उलट नागरिकांना दमदाटी करून धमक्या देते मारहाण्याच्या आणि गुंड्यासारखे आणि रंगदारासारखे तिथे पोलीस स्टेशनच्या आतमध्ये मारहाण पण करते फिर्यादी राहून. आता मी फिर्यादी असून मला हे मागच्या वर्षी पण त्यांनी सागर कावडे नावाच्या ॲडिशनल SP होता, त्यांनी पण मला असंच मारलं होतं तिथं SP ऑफिसमध्ये. माझा तेव्हा पाय फ्रॅक्चर तेव्हा जस्ट माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या SP ऑफिसमध्ये एक बानोत नावाचा उपनिरीक्षक होता, पोलीस उपनिरीक्षक. त्यांनी पण मला पट्ट्याने मारलं होतं मी फिर्यादी असून. माझं गेल्या 5 वर्षापासून प्रकरण चालू आहे, पूर्ण फॅमिली इन्वॉल्ड आहे. त्यांच्या विरोधात तर कारवाई करूनच नाही राहिले, उलट फिर्यादी असून मला मारहाण करत आहे. आणि मला मारण्याची सुपारी घेतली पोलीस कर्मचाऱ्यांनी. माझ्या घरातल्या लोकांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना मला मारण्याची सुपारी दिली आहे असं मला माहीत पडलं. वर्धेच्या पोलीसवाल्यांना आणि नागपूरच्या आणि सेलूच्या पोलीसवाल्यांना माझ्या फॅमिलीतल्या सर्व लोकांनी मला मारण्याची सुपारी दिली आहे. त्याच्यामुळे माझ्यासोबत रोज लैंगिक अत्याचार होत आहे रेल्वे स्टेशनवर आणि इतर जिथे मी राहत आहो, जिथे मी झोपून दिसतो, ज्या ठिकाणी मी झोपून दिसतो तिथे लैंगिक अत्याचार होत आहे. याच्यामध्ये रेल्वे पोलीस कर्मचारी पण आहे, GRP वाले पण आहे रेल्वेचे. आणि गेल्या 2 वर्षापासून हे रेल्वेचे कर्मचारी वर्धेचे आणि नागपूरचे हे लैंगिक अत्याचार करून राहिले झोपीच्या अवस्थेमध्ये. त्यांना पण माहीत आहे याला झोपीमध्ये काहीच माहीत नाही पडत, म्हणून ते पण माझ्यासोबत शारीरिक छळ आणि लैंगिक अत्याचार करून राहिले. आणि त्यांच्या विरोधात मी तशी कंप्लेंट दिली आहे. मी तशी मंत्रालयात फरवरी महिन्यात सर्व कंप्लेंट दिल्या आहे मी. पण अजूनही माझ्या कोण्याच कंप्लेंटवर कारवाई होत नाही आहे. आणि फडणवीस सरकार याला दोषी आहे. फडणवीस सरकार आणि BJP सरकार याला मुख्य दोषी आहे, कारण की त्यांचाच हात आहे. आणि शिवसेना आणि मनसेच्या पार्टीचा पण हात आहे. आणि एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे माझे प्रकरणात मुख्य आरोपी असल्यासारखेच आहे. ते लैंगिक अत्याचार करायसाठी माझ्यासोबत घोराडला, सेलूला आले होते, माझ्या गावाला बोलावलं होतं त्यांना. तर त्यांच्या पाठपुराव्यामुळे पोलीस कर्मचारी माझ्या प्रकरणाची कारवाईसुद्धा नाही केली अजूनपर्यंत.
आणि अजूनपर्यंत FIR सुद्धा नाही बनवली. 5 वर्ष झाल्या माझ्या प्रकरणाला. उलट माझ्यासोबत 5 वर्षापासून गेल्या लैंगिक अत्याचार करून राहिले हे नेहमी. आणि मी मुंबई हायकोर्टामध्ये मी आत्महत्या करण्यासाठी परवानगी पाहिजे अशी मी ॲप्लिकेशनही दिली होती. तर त्यांनी ते ॲप्लिकेशन जज साहेबापर्यंत जाऊच नाही दिली आहे. ते रजिस्टरनं सह तिथल्या परस्पर त्यांनी म्हणजे नागपूरच्या हायकोर्टामध्ये पाठवली का तुमची परमिशन आत्महत्याची तुम्ही आत्महत्या नका करू म्हणून तुमची आत्महत्या करण्याची अनुमती कॅन्सल केली आहे म्हणून तुम्ही जिल्हा कोर्टात कारवाई लावा किंवा जिल्हा विधी प्राधिकरण सेवा आहे तिथं कारवाई लावा असं त्यांनी सांगितलं. पण माझी ऑलरेडी माझी जज साहेबापर्यंत मुंबईच्या माझी कंप्लेंटची कॉपी जाऊच नाही दिली तिथे पण त्यांनी सेटिंग लावली आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी. तर मी तेव्हा समजून गेलो मी त्या कारण की तिथले पण पोलीस कर्मचारी मुंबईचे पण माझ्यासोबत त्यांनी पण अत्याचार केला. मी जेव्हा मुंबईला गेलो त्यांनी पण तेव्हा प्रत्येक वेळेस झोपीमध्ये CST स्टेशनवर माझ्यासोबत अत्याचार केला. तिथे शारीरिक आणि लैंगिक अत्याचार झोपेच्या अवस्थेत आणि मारहाण पण केली आहे तिथच्या RPF-वाल्यांनी आणि GRPF-वाल्यांनी मुद्दामून काही कारण नसताना. तसं तर ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारण्याचा अधिकार आहेच नाही. पण हे मुद्दामून मुद्दामून पर्सनली हे खुन्नसच्या भावनेने मला गेल्या 5 वर्षापासून फिर्यादी असून मला मारहाण करीत आहे. आणि यांच्या विरुद्ध कोणी दखलसुद्धा नाही घेता यांच्या तक्रारीवर. तेव्हा मी समजून गेलो की यांच्या पाठीमागे कोण्यातरी राजकारण्याचा मोठा हात आहे बा म्हणून हे मला मुद्दामून मी फिर्यादी असून मला मुद्दामून मारहाण करत आहे आणि माझ्या फॅमिलीतल्या सर्व लोकांचा पण हात आहे. आणि त्यांच्या विरोधात म्हणून अजूनपर्यंत कारवाई नाही होऊन राहिली माझ्या फॅमिलीतल्या लोकांच्या विरोधात. माझ्या बहीण जावई आणि माझ्या चुलता त्याची पूर्ण फॅमिली, त्याचा मुलगा वगैरे, मुली, त्याची पत्नी वगैरे, माझे मामे 3, माझी मावशी, आत्या, ह्या सर्वाची फॅमिली आणि माझं ज्या मुलीसोबत लग्न केलं होतं लग्नाचा दिखावा म्हणजे प्रॉपर्टी दाबाच्या उद्देशानेच माझ्यासोबत त्या शिवनेरी हॉटेलचा जो मालक आहे महादेव ढेंगळे, वर्धेच्या जवळ इंजापूर नावाचं गाव आहे, हिंगणघाट वर्धा रोडवर. तिथे त्याचं शिवनेरी नावाचं हॉटेल आहे. त्याची ते मतिमंद भाषीचं लग्न माझ्यासोबत लावलं, माझ्या मामासोबत साठगाठ करून. आणि मला म्हणजे माझा ब्रेन वॉश करून मला त्यावेळेस त्यांचा उद्देश तेव्हा मला लक्षात नाही आला होता. पण त्यांचा उद्देश मला जेव्हा मला माझ्यासोबत माझ्या घरातून ते 4-8 दिवसामधूनच म्हणजे पहिल्या दिवशी कथेच्या दिवशी तिने तमाशा केला तिथे तिच्या घरी. तेव्हा मला त्याच्यानंतर मला 4-8 दिवसांनी मग ते आली माझ्या घरी, समजून पाठवलं. 4-8 दिवसामध्येच ती उठून पळाली. माझ्यासोबत शारीरिक संबंधही नाही ठेवला, काहीच नाही. कारण की ती मतिमंद मुलगी होती आणि तिला बरोबर काही समजतही नव्हतं, काहीच नाही. अशा मतिमंद मुलीचं माझ्यासोबत माझ्या मामानं आणि तिच्या माम्यानं मिळून माझ्यासोबत आणि सतीश ढगे आणि दामोदर वानोडे हे दोघंही माझा मामा आणि त्याचा साळा या दोघांनी माझा ब्रेन वॉश करून त्यावेळेस माझं मत परिवर्तन केलं त्यांनी त्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी. नाहीतर ती मुलगी तर लग्न तर सोडा, ती काही आपलं मोलकरीसुद्धा चांगली राहते आपल्या घरातली एखाद्या. मोलकरींपेक्षा पण तिची मानसिक स्थिती बेकार होती. तर अशा मुलीसोबत मला माझं मत परिवर्तन करून मला झाशामध्ये घेऊन गोड बोलून माझ्यासोबत
माझ्या माम्यानी आणि तिच्या माम्यानी मिळून आणि ते माझ्या मामाचा जो साळा आहे सतीश ढगे यांनी मिळून यानं माझं मत परिवर्तन करून मला लग्नासाठी मजबूर केलं आणि मला माझं कोर्ट मॅरेज केलं आणि मंदिरात जाऊन पण केळझरच्या लग्न केलं लावलं आणि 8 दिवसामध्येच ते उठून पडली. माझ्या मूल्यातल्या सर्व मुलांनी पहिलेच सेटिंग केली होती माझ्या चुलत भावानी. माझ्यासोबत शारीरिक संबंधही नाही ठेवला तिने, काहीच नाही. मला झोपू देत जाय रात्री आणि माझ्या मूल्यात सर्व माझ्या चुलत भाऊ म्हणजे माझ्याच चुलत्याचे घर आहे पूर्ण माझ्या घराच्या भोवताल. तर त्यांचे मुलं जे आहे म्हणजे माझे चुलत भाऊ सर्व 5-6 जणं त्यांनीच तिच्यासोबत शारीरिक रात्री झोपेतून तिला घराच्या बाहेर बोलवत जाय, जादूटोणे केले होते तर. आणि त्याचा फायदा उचलून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून ते 8 दिवसामध्येच उठून पडली. माझ्या चुलत भावानी आणि इतर चुलत भावांनी मिळून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवली. मला असं माहीत पडलं मग काही दिवसांनी. आणि त्यांनी पहिलेच प्लॅनिंग करून ठेवला होता माझ्या मूल्यातल्या चुलत भावानी, कारण की माझी जिंदगी खराब करायची ती, त्याच्यामुळे त्याईनं पहिलेच प्री प्लॅनिंग करून ठेवला होता. पण तेव्हा मी म्हणजे गफलतीत होतो, तेव्हा मला त्याचा म्हणजे असं काहीच प्लॅनिंग म्हणजे मला माहीत नाही पडू दिला त्याईनं. कारण की माझा मुलगा इतका खतरनाक आणि इतके माझ्या फॅमिलीतले लोक इतके हरामखोर आणि इतके हे आहे खतरनाक की कोणाचं चांगलं होत असताना त्याला म्हणजे असं वाटत नाही का त्याला चांगलं होऊ द्यायचं बा, कसं त्याला मागं आणायचं आणि कसं त्याला बरबाद करायचं, कशी कोणाची जिंदगी ते खराब करायची ते त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तर माझ्या वडिलांसोबत पण असेच प्रकार केले होते सेम माझ्यासोबत जे केले सेम माझ्यासोबत पण माझ्या वडिलांसारखेच प्रकार केला माझ्या मूल्यातल्या लोकांनी. आणि माझ्यासोबत शारीरिक संबंधही नाही होऊ दिला आणि माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलाही नाही त्या मुलींनी, काहीच नाही. माझ्या चुलत भावानीच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवला जेवढे काही दिवस राहिले ते 4-8 दिवस. आणि ते भांडण करून मग शेवटीच उठून पडली मग ती 8 दिवसामध्येच. माझ्या चुलत भावासोबतच जास्त तिचा संबंध होता, अतुल तळवेकर नावाचा. आणि गौरव तळवेकर, ऋतिक तळवेकर, रवी तळवेकर, कैलास तळवेकर, हे सर्व सौरव तळवेकर, हे सर्व माझे चुलत भाऊ आहे. सर्व माझ्या लहानपणापासून म्हणजे कट्टर दुश्मन आहे, म्हणजे छलकपट आहे माझ्याबद्दल त्याच्या मनात. पण त्याईनं मला असं जाणू नाही दिलं पहिले, ते मला तेव्हा माहीत पडलं. आणि जेव्हा माझ्या घरात घुसून माझ्यासोबत त्याईने अत्याचार केला माझ्या आईच्या समोर, माझ्या लैंगिक अत्याचार, आणि माझा व्हिडिओ बनवला, तेव्हा मला त्याचा पूर्ण म्हणजे सर्व मूल्याचं आणि माझ्या आईचं पण असलीत माहीत पडली. माझ्या आईची पण असलीत मला माहीत नव्हती. माझ्या बहिणी तर लहानपणापासून माझ्या जीवावर उठल्या होत्या, माझी मोठी बहीण आणि त्याच्यानंतर मग माझी लहान बहीण. ते खूप म्हणजे ती खूप उशिरा पैदा झाली ना, ती लहान होती तर ती पण तिच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रॉपर्टीसाठी तिच्यासारखीच वागायला लागली ती पण. आणि त्या दोघीजणी माझ्या उन्यावरच होत्या पहिलेपासूनच. त्याईने माझ्यासोबत लैंगिक अत्याचार होऊ दिला मुद्दामून. आणि त्याईनं पहिलेच जादूटोणे केले ते माझ्या मोबाईलवरून आणि माझ्या कपड्यावरून जादूटोणे केले. माझ्या आईनं जे कपडे दिले होते फाटले फुटले माझेवाले, मला असं नंतर माहीत पडलं. तर अजूनपर्यंत त्याच्या विरोधात कारवाई काही होऊन नाही राहिली आहे. तर माझं फडणवीस सरकार काही ऐकून नाही राहिलं आहे आणि उलट मला पोलीस कर्मचारीनं अधिकाऱ्यांच्या हातानं मला मारहाण करत आहे. आणि माझ्या बहिणीला आणि जावयाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्या चुलत्याला आणि चुलत भावाला, त्याच्या पूर्ण फॅमिलीला, माझ्या माम्याच्या फॅमिलीला आणि माझ्या आत्तूच्या आणि मावशीच्या फॅमिलीला, हे आणि महादेव ढेंगळे जो ज्या मुलीसोबत माझं लग्न करून दिलं होतं, ज्या मतिमंद मुलीसोबत, तर तो मला अजूनपर्यंत डिवोर्स पेपर नाही देऊन राहिला. त्याला पण माहीत आहे याचा प्रॉपर्टीचा वाद सुरू आहे याच्या घरच्या लोकांचा.
तर तो मला 4 वर्षापासून डिवॉर्स पेपर नाही देत आहे. त्याला मी लिगली डिवॉर्स पेपर दे म्हणलं तर तो माझ्या प्रॉपर्टी दाबाचा त्याचा पण उद्देश आहे, म्हणून तो मला डिवॉर्स पेपर देऊन नाही राहिला आहे. मी समजून गेलो. आणि मला आता कोर्टात मी केस लावत आहोत, तर मला वकीलसुद्धा मला बरोबर म्हणजे मार्गदर्शन नाही करत आहे. वकिलांना पण माझे जे आरोपी आहे सगळे म्हणजे मोठे मोठे खूप राजकारणी लोक आहे माझ्या प्रकरणात इन्वॉल्ड. आणि पोलीस अधिकारी आहे सर्व, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी. त्याच्यामुळे हे लोकांनी दबाव टाकला त्याच्यावर, आणि ते मी कारवाई नाही लावली पाहिजे कोर्टात. याच्यासाठी माझ्यासोबत रोज शारीरिक अत्याचार करत आहे. मी फिर्यादी असून, आणि माझ्या बहीण माझी खोटी तक्रार देऊन राहिली आहे. तर तिच्यावर कारवाई करण्यात यावी, तिला अटक करण्यात यावी, माझ्या बहिणीला ना जवयाला आणि तिच्या मुलाला आणि माझ्या चुलत्याला शालिक तळवेकर आणि अतुल तळवेकर आणि त्याच्या मुलीला आणि पत्नीला पण, आणि माझ्या 3 माम्याला गंगाधर वानोडे, दामोदर वानोडे आणि श्रीधर वानोडे. हे सर्व मुख्य आरोपी आहे. आणि महादेव ढेंगळे आणि विनोद ढेंगळे हे सर्व मुख्य आरोपी आहे. तरी यांना लवकरात लवकर अरेस्ट वॉरंट काढून यांच्या नावाचा यांना अटक करण्यात यावी अशी माझी महाराष्ट्र प्रशासनाला विनंती आहे. आणि न्यायव्यवस्थेला माझी विनंती आहे. तरी माझी कारवाई लवकरात लवकर लावून मला यांच्या जाळ्यातून बाहेर काढण्यात यावं आणि मला प्रोटेक्शन देण्यात यावं. आणि माझ्यासोबत मुद्दाम हे शारीरिक अत्याचार आणि मारहाण करत आहे. तर आता मी आणि मला कोणी सहकार्य करासाठी येऊन नाही राहिलं आहे, कारण की माझ्या प्रकरणात एवढे सारे मोठे राजकारणी लोक, सर्व पोलीस डिपार्टमेंट आहे महाराष्ट्रातले, पूर्ण महाराष्ट्रातलेच पोलीस कर्मचारी असल्यासारखे आहे माझ्या विरोधामध्ये. आणि माझे आरोपी सेलू, वर्धा, नागपूर आणि मुंबई या 4 शहरातले तर मुख्य आरोपी आहे पोलीस कर्मचारी सर्व. कारण की हे गेल्या 5 वर्षापासून माझ्यासोबत शारीरिक अत्याचार करता मी फिर्यादी असून, आणि यांच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे अशी माझ्या जे हितचिंतक आहे त्यांना माझी अशी विनंती आहे की ह्या सर्व पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि यांना अटक करून माझ्या प्रकरणाची CBI चौकशी लावण्यात यावी किंवा CID चौकशी लावण्यात यावी अशी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि न्यायपालिकेला विनंती आहे. जय हिंद, जय भारत.